जोपर्यंत पहिल्या इनिंगला सुरुवात होईल वळूयात किल्ल्याचा एक आवाज किशोर कोकरे यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू सो मच आकाश सर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकताय व्हॉइस ऑफ नौकार प्रदीपजी भोईर सर आणि त्याच बरोबरीनं आकाशजी मांजरेकर सरांना आपण ऐकतोय. दुसरा मॅच कडे आपण आलोय जिथे एका बाजूला टीम वन साइड विराट 11 कोलाड रोहा हा संघ पाहायला मिळेल जिथे टॉस जिंकले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. षटकातीला पहिला बॉल नवाज गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल इथे मात्र पंचानं नो बॉल डिक्लेअर केलाय. बॉल निघून चालाय सीमा पार. नो बॉल वरती आलाय. हा चौकार. बॉल खरा पाहायला मिळाला जिथे नवाज खान या गोलंदाजाचा चौकार आलाय जागेच. यामुळे बाटची इनसाइड एज घेतली जिथे शॉट फाईनली रिजनला क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवर तेलेत डिरेक्ट हिट होऊ शकला नाहीये. एक सिंगल इथे आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 6 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच. एका बाजूला टीम वन साइड विराट 11 रोहा कोलाड, विपक्षामध्ये हृदय 11 मोरेआळी विरजोली या दोन संघादरम्यानचे घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलं होतं टीम वन साइड विराट 11 रोहा कोलाड संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रायगडचा छोटा टायगर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. षटकातील हा दुसरा बॉल. पिच बॉल बॅटची कट घेतली. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक पॉइंटच्या दिशेने झेल टिपत असताना पाहायला मिळतील जिथे विकेटचं पतंग होतंय. बॅट्समन शंतनू अस्टिवकर हे मात्र आता मैदानाच्या बाहेर. अभिमानाचा आणि सन्मानाचा श्री धावीर महाराज चषक 2025 सततच्या 13व्या वर्षीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पर्व 13वे आहे. दिमागदार आयोजन, नियोजन आणि संयोजन संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. दुसरा मॅच कडे आपण आलोय जिथे नवाज खान यांना बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय जिथे आघाडीची जोडी अमित नागते आणि शंतनू अस्टिवकर हे दोन बॅट्समन पाहायला मिळाले जिथे शंतनू अस्टिवकर हे आता सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर आलेत आणि त्यानंतर नवीन बॅट्समन डावकुरे आताचे अमित हे मैदानाच्या आतमध्ये आलेत. यावेळी सलक्यातनं स्टेअर केलं जिथे शॉर्ट स्क्वेअर एक रिजनला क्षेत्ररक्षक विज्ञान बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल मात्र रोखू शकणार नाहीये. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 7 अंकावरती जिथे एक गडाच्या मोबदल्यामध्ये जिथे महत्वाचा बॅट्समन शंतनू अस्टिवकर अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. ही मोठी खऱ्या अर्थानं जमेची बाब असणार आहे टीम वन साइड विराट 11 रोहा कोलाड या संघासाठी. षटकातीला पुढचा बॉल. यावेळी दिष्टांचा वेग. यू मिस नवाज खान विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक धक्का बसतोय. त्यानं बॅट्समन वरती गोलंदाजांवरती हावी ठरतो ना तो सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाजी नवाज खान याच्या माध्यमातून अफलातनं चालू आहे. पहिला बॉल खराब राहिला परंतु तदनंतर केलं गेलेलं कमबॅक खऱ्या अर्थानं खूप सारं महत्वाचं राहिलंय टीम वन साइड विराट 11 रोहा कोलाड या संघाच्या बाजूनं. कारण की नवाज खाननं केलेलं कमबॅक खऱ्या अर्थानं खूप सारं महत्वाचं असणार आहे. चला स्पीडअप घ्यायचं. ज्या वेळेला बॅट्समन बाद होतील त्यावेळेस नेक्स्ट बॅट्समन लगेचच तयार राहा. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये कारण की या मॅच साठी आपण खूप सारा एक्स्ट्राचा वेळ खर्च केला. महत्वाच्या 2 विकेट अमित नागती आणि त्याच बरोबरीनं शंतनू अस्टिवकर. अर्थातच आघाडीची जोडी आता मात्र खऱ्या अर्थानं डगआउटच्या दिशेला परतलेली आपल्याला पाहायला मिळाली. पहिला मॅच मध्ये भलं मोठं डोंगर उभारलं टीम अनन्या स्पोर्ट्स किल्ला संघानं. जमाची बाजू राहिली त्यांची आघाडीची जोडी. आघाडीच्या जोडीनं केलेली अफलातनं बॅटिंग ज्यामध्ये सचिन माळीचं कॉन्ट्रीब्युशन खूप सारं चांगलं पाहायला मिळालं. 15 बॉल मध्ये 47 धावा तर प्रसाद बांबुड्याच्या बॅट मध्ये 34 आलेला धावा या खऱ्या अर्थानं खूप साऱ्या महत्वाच्या राहिल्या. या आघाडीच्या जोडीच्या जोरावरती टीम अनन्या स्पोर्ट्स किल्ला संघानं तब्बल 102 धावांचं टार्गेट सेट केलं. परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हृदय 11 मोरेआळी
विरजोली या संघाची आघाडीची जोडी खऱ्या अर्थानं ढासळली आहे, कारण राहिले नवाज खानची ही धारदार गोलंदाजी। यावेळेस फुलटॉस बॉल अडबा बॅटनॉन सेटला देखना फटका एक्झिक्यूट केला, बॉल निघून चाललाय सीमा पार, आलाय चौकार। हाय अँड हँडसम षटकार। टीटी या दोन्ही बॅट्समन संघाचं डाव सांभाळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली। साहिलच्या बॅटमधनं आलेला चौकार आणि तदनंतर आलेला क्लासिकल षटकार याच्या जोरावरती पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावांची मोठी इनिंग तो मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आपल्याला पाहायला मिळाला। आता मात्र षटक क्रमांक दुसरं करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती टीम 1 सेट विराट 11 कोलाट रोहा या संघाच्या माध्यमातून मुजीब रिफाई हे गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील। बराचसा अनुभव या गोलंदाजाच्या पाठीशी आणि एकंदरीत आकाश आपण सातत्याने म्हटलं जातं की अनुभव हाच खरा प्रत्येकाचा गुरु असतो आणि आज खऱ्या अर्थाने अनुभवानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेले पाहायला मिळतील। मुजीब षटकातील पहिला बॉल फुलटॉस बॉल वरती आक्रमण चढवलंय, परंतु क्षेत्ररक्षक अफलातून मैदानाच्या आतमध्ये झेल टिपला, जिथे क्षेत्ररक्षक ऋतिक माळी आपल्याला पाहायला मिळाले। आणखीन एक धक्का बसतो टीम हृदय 11 मोरयाळी विरझोली या संघाला। बॅट्समन अमित सुतार बाद। आतमध्ये फटकेबाजी करण्यासाठी धाडलाय त्या बॅट्समनचं नाव आहे सूरज पवार। सूरज पवार मैदानाच्या आतमध्ये येतो। डावकुऱ्याचा हा विध्वंसक विस्फोटक फलंदाज आहे। मैदानाच्या आतमध्ये इथून मोठी फटकेबाजी करायची आहे। षटकातील दुसरा बॉल मुदीब तयार। ओपिश बॉल होता, यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका एक्झिक्यूट केला, डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, बॉल निघून चालाय सीमा रेषा पार, येतोय चौकार। सूरज पवारचा 4 धावा, 4 धावाच्या मदतीने 21 धावा या धावफलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळतील। यावेळेस स्लॉक स्वीप करायचं होतं, पॅटर्न बॉलचं कनेक्शन होत नाहीये, टप्पा पडला, वेगानं बॉल यष्टीरक्षकाचा अवैध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला। अंपायर सरांचा इशारा आला की इट्स अ डॉट बॉल। डॉट बॉलच्या मदतीने धावफलक स्थिरावल, धावफलकावरती धावा 21 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतील। चांगली बॉलिंग, आता कमबॅक केले गोलंदाज मुजीब रिफाईनं। कमबॅक करण्यासाठी सातत्यानं मुजीब रिफाई हे ओळखले जातात।
यावेळेस बिग बॉल बॉल फ्लिक करायचं होतं, बॅटची कट, नंतर बिहाइंड द विकेट कॅच टिपला यष्टी रक्षकानं. आणखीन एका विकेटचं पतंग, बॅट्समन सूरज पवार बॅक टू द आउट. चौकारतात नंतर हलक्यातून स्टेअर करायचं होतं, सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन करायचं होतं, परंतु बॅटची इनसाइड एज घेतल्यानंतर कॉट बिहाइंड द विकेट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. डावकुऱ्या हाताचे बॅट्समन बाद झाले. आणखीन एक डावकुऱ्या हाताचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडूचं नाव आहे साजेश शेलार, परंतु आऊ या नावाने ते सुप्रसिद्ध आहेत या संपूर्ण रोह्याच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. मोठे फटके याच्याही बॅटमन येतात, मोठे फटके मारण्यासाठी हेही बॅट्समन जाणले जातात, परंतु मोठे फटके येणं गरजेचं आहे, मोठी टोटल उभारणं गरजेचं आहे. टीम हृदय 11 मोरयाळी विरजोली या संघाला आता खऱ्या अर्थानं बॅट्समन साहिल तिटे याची साथ द्यावी लागणार आहे. साहिल तिटेनं चांगला कारनामा केला, षटकार चौकार त्याच्या बॅटमन आलाय, 2 बॉल फेस केले, 10 धावा त्याच्या बॅटमन आल्यात आणि सुद्धाच्या घडीला तो नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे. आता त्याला खऱ्या अर्थानं साथ द्यायची आहे बॅट्समन साजेश शेलार याला, परंतु मुजीब रिफाईनं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती विकेट त्याला मिळवली, तदनंतर सूरजच्या बॅटमन आलेला चौकार आणि तदनंतर घेतलेली विकेट खऱ्या अर्थानं खूप सारी महत्वाची राहिली आहे. आता मात्र डावकुऱ्या आताचे साजेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला विनंती करतो थोडंसं स्पीडअप घ्या. बॅटिंग करणारा संघ हृदय 11 मोरयाळी विरजोली या संघाला विनंती असणारा. षटकातीला पुढचा बॉल तयार, मुजीब रिफाई लो फुलटोस बॉल आणि बॅट ऑन सेटला फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मिड विकेट रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये, बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार. चौकार येतोय साजेश शेलार याच्या बॅटमधनं. पहिला बॉल फेस करत असताना साजेशचा सुद्धा बॅटमधनं चौकार आलाय. कॉन्फिडन्स त्याला सुद्धा आता इथून दुभावलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा संख्या जर आपण पाहिली तर 25 धावा या धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पुन्हा एकदा गोलंदाज मुजीब. यावेळेस समोरच्या दिशेला आक्रमण चढवलंय. डीप एक लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल मात्र 1 बाउन्स सीमा रेषेच्या दिशेनंच वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि ते चौकाराचा इशारा सुद्धा अंपायर सरांचा आला. चौकार येतोय बॅट्समन साजेशच्या बॅटमधनं. हा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. स्पोर्ट्स किल्ला संघाचे सचिन माळी यांना की आपलं कॅश प्राइज राहिलं होतं आपण कलेक्ट करण्यासाठी यायचं. ओके, तिघांचं कॅश प्राइज असणार आहे, तुम्हाला आम्ही सांगू, नंतर तुम्ही डिवाइड करून घ्या. मी सचिन माळी यांना विनंती करतोय की आपण आपलं कॅश प्राइज कलेक्ट करण्यासाठी या. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 संपुष्टात आला. पहिला 12 बॉलचा खेळ संपला. अर्थातच पहिली 2 पॉवर प्लेची षटकं इथे संपलेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट जरी गेल्या असल्या ना तरी जमेची बाजू राहिली हृदय 11 मोरयाळी विरजोली या संघाची. की धावा खूप साऱ्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आपल्याला 29 या आकड्यावरती पाहायला मिळाल्याचे ते 4 धक्के बसले टीम हृदय 11 मोरयाळी विरजोली या संघाला. इथून डाव सांभाळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे साजेश शेलारनं. 2 बॅक टू बॅकच्या चौकार त्याचा बॅटमन आलेत. त्याच्या साथीला असलेले साहिल तिटे यांना सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली आहे. 1 षटकार तर 1 चौकार साहिलच्याही बॅटमन आलाय. 2 बॉल त्यानं फेस केले, 10 धावा त्याच्या बॅटमन आल्यात. आता बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी ज्यानं मॅग्नेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं तो नवाज खान गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टीम 1 सेट विराट 11 रोहा कोलाड या संघाच्या बाजूनं. अलिशान नागोटणे या संघाला ते बिलॉंग करतात. मोठं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळलं गेलं. भारतात आणि भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा ज्याच्या नावाचा दखल आज संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाने घेतली आहे तो नवाज खान मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आला. पहिला बॉल अतिशय वेगानं अपील केली जाते.
फील्डमध्ये उत्साह खूप सारा आपल्याला पाहायला मिळाला, आत्मविश्वास तितका पाहायला मिळेल का? तर नक्कीच बॅटच्या कटसाठी कोणत्याही रिव्ह्यूची मागणी केली करू नका, कारण की आपण रिव्ह्यू तो देणार नाही आहोत, याकडे लक्ष असू द्या. पहिला बॉल अतिशय वेगाने जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर एकत्रित येतील, तदनंतर निर्णय कळवतील आणि आमच्यापर्यंत निर्णय येतात आम्ही तुमच्यापर्यंत नक्की कळू. स्कोर कार्ड वरती 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये, जिथे षटक क्रमांक 3 मध्ये आपण आलोय. पहिला बॉल अतिशय वेगाने आपण पाहिला, बोल नवाज खान याचा अगदी खोलवर टपाचा चेंडू पाहायला मिळाला, त्यावरती अपील केली गेली. अपील दरम्यान दोन्ही ऑफिशियल अंपायर एकत्रित आले, चर्चा केली आहे, निर्णय जरूर घेतला गेला. आता निर्णय तो आम्ही तुमच्यापर्यंत कळवण्याचा नक्की प्रयत्न करू. मैदानाच्या आतमध्ये हृदय 11 मोरेआळी विरजोली हा संघ बॅटिंग करतो. टॉस हरला होता, टॉस हरल्यानंतर पूर्वार्धाच्या काळामध्ये बॅटिंग साठी आले आणि आता मात्र अंपायर सरांचा इशारा आला, इट्स अ विकेट. आणखीन एका विकेटचा पतंग होतोय, जो बॅट्समन साहिल त्रिटे चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकार एक चौकारांच्या मदतीने खेळत असताना पाहायला मिळाला, तो आता मात्र मैदानाच्या बाहेर. फुलटॉस बॉल हलक्या हाताने स्टेअर केला, जिथे पॉइंट मध्ये चेंडू निसटला. इनफिल्ड मध्ये पॉइंट डीप मध्ये चेंडू आला आणि आणखीन एक चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वरती चौकार टोकला, साजेश आले पहिला बॉल वरती चौकार टोकला. आता शुभम आलेत आणि शुभमनं सुद्धा पहिलाच बॉल वरती चौकार टोकला. आणखीन एकदा हलक्या हाताने स्टेअर केलं, जिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक ऋतिक माळी वेगाने बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल त्या दरम्यान कंप्लीट करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा 34 अंकावरती जाऊन पोहोचतात. 34 धावा धावफलकावरती आहेत, जिथे षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना नवाज खानने या ओव्हर मध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक केलं. एकंदरीत आपण विचार केला तर पहिल्या 3 बॉल हाताळलेत. पहिला बॉल वरती मोठी विकेट त्याने मिळवली, साहिलला बाद केलं. तदनंतर शुभम आले, शुभमच्या बॅट मध्ये चौकार आला आणि तदनंतर तिसरा बॉल वरती एक सिंगल त्याने खर्च केले. आता 3 बॉल मध्ये 5 धावा त्याने खर्च केल्यात. आता मात्र बॅटिंग साठी साजेश, ज्यांच्या बॅट मधनं 2 बॅक टू बॅकचे चौकार आलेले आपण पाहिले. अर्थातच 2 बॉल मध्ये ज्याच्या बॅट मधनं 8 धावा आल्यात ना, तो साजेश मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक समोरच्या दिशेने मोठा फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल इथे सुद्धा कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. पॉपिंग क्रीज मध्ये असताना डेंजर एंडला धावत होते साजेश, तदनंतर डाईव्ह लगावलाय मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीच्या काळामध्ये अंडरआर्म क्रिकेटवरती जास्तीचं कॉन्सन्ट्रेशन केलं होतं साजेशनं. एक मोठं नाव होतं अंडरआर्म क्रिकेटमध्ये आणि आता सध्याच्या घडीला ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये आपला नावाचा दबदबा त्यानं सुद्धा केला. यावेळेस चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, लेंथमध्ये थोडासा बदल करण्यात आला नवाज खानाच्या माध्यमातून आणि त्यावरती कोणतेही उत्तर सापडलं नाहीये. साजेश श्रीलर या बॅट्समनला डॉटबॉलचा इशारा आला. डॉटबॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड स्थिरावतोय. स्कोर कार्ड वरती धावा 36 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
36 धावा फलकावरती षटक क्रमांक 3 मधील शेवटचा एक बॉल येणं शेष आहे. नवाज खानने या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक केलंय. खूप साऱ्या कमीच्या धावा त्यानं खर्च केला. एक मोठी विकेट त्यानं मिळवली आहे. षटकातील शेवटचा बॉल. यावेळी सलक्या त्यानं स्टेअर केलं जिथे पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल मात्र रोखू शकले नाहीयेत. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. षटक क्रमांक 30 इथे संपुष्टात येईल. अर्थातच पहिला ड्रिंक ब्रेक साठी आपण थांबणार आहोत. 18 बॉलचा खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डीजे हॅलो. प्रमुख व्यासपीठावरती आपण पहिला मॅचचं खास जी लगावण्यात आली होती ती इथे मात्र पुरस्कृत करतो. सचिन माळी ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली. 15 बॉल मध्ये 47 धावा ज्याच्या बॅटमन आल्या त्या सचिन माळीला आता इथे आपण अनन्या स्पोर्ट्स किल्ला संघाचे संगमलक चंद्रकांतजी भांबुळे साहेबांच्या शुभातनं कॅश प्राइज देतोय. ड्रिंक्स ब्रेक साठी मैदानाच्या आतमध्ये आपण थांबलो जिथे 18 बॉलचा खेळ संपला. 18 बॉल मध्ये 37 धावा धावफलकावरती आल्यात 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जिथे शुभम पाटील साजिद शिलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतीये. शुभम पाटीलचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण पाहिलं 2 बॉल फेस केले 5 धावा या त्याच्या बॅटमन आल्या. त्यानंतर साजिद शिलारनं 5 बॉल फेस केले 11 धावा साजिदच्या सुद्धा बॅटमन आल्यात. मी विनंती करतोय ओम साईराम दमखाडी आणि त्रिमूर्ती दत्त नौकार सोनकार या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपलं ड्रेस कोड घेण्यासाठी आपण या आणि त्यानंतर फोटो सेशन सुद्धा केलं जाणार आहे आणि मधल्या इनिंगच्या ब्रेकमध्ये आपण लगेच टॉस सुद्धा करणार आहोत. ओम साईराम दमखाडी आणि विपक्षामध्ये त्रिमूर्ती दत्त नौकार सोनकार या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण आपले ड्रेस कोड घेण्यासाठी या आणि त्यानंतर फोटो सेशन केलं जाईल आणि मधला ब्रेक मध्ये आपण नाणेफेक सुद्धा करणार आहोत. हृदय 11 मोरेआळी विरझोली आणि त्याचबरोबर त्यांच्या विपक्षामध्ये वन सेट विराट 11 रोहा कुलाड हा संघ लढत असताना आपल्याला पाहायला मिळतो. जिथे षटक क्रमांक 14 तळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. ऋतिक माळी हे बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. कमी वेळामध्ये ज्याने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला आपल्या नावाची दखल घ्यायला लावली, आपल्या गावाच्या नावाची दखल घ्यायला लावली आहे, तो ऋतिक माळी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती असताना आपल्याला पाहायला मिळेल. जिथे 4थं षटक हाताळण्यासाठी कॅप्टन त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. आता मैदानाच्या आतमध्ये त्या विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी सुद्धा करावी लागणार आहे. वेगवान गोलंदाज आहेत, वेगासाठी सातत्याने ओळखले जातात. आता मात्र वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी सुद्धा करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. साजिद शिलार मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक त्याच्या साथीला. शुभम पाटील हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील. षटकातील पहिला बॉल फुलटॉस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. जिथे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जिथे क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आले, चांगली फील्ड केली, चांगला फेक सुद्धा होतोय आणि त्या दरम्यान 2 धावा अर्षित करण्यात आल्यात. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 39 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 39 धावा धावफलकावरती आहे. जिथे मोठी टोटल उभारायची होती. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मोठी धावा संख्या उभारली होती. 27 धावा आपण 2 षटकांमध्ये पाहिल्या. त्यानंतर नवाजनं मात्र धावांपासून वंचित ठेवलंय टीम हृदय 11 या संघाला. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला जिथे वेगाने निघून गेला, अपील सुद्धा केली गेली आहे आणि आता मात्र बॅट्समनला मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. बॅट्समन आउट.
एका धावेवरती आता समाधान सुद्धा मानावं लागणार आहे. 9+1 अशा एकंदरीत 2 धावा या स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. 41 धावा धावफलकावरती येतील. आता मात्र पुढचा बॉल हा फ्री सुद्धा असणार आहे. अर्थातच एक मोठा फटका मारण्याची मुबलक संधी इथे मात्र उपलब्ध होईल. बॅट्समन शुभम पाटील याला शुभमचं सुद्धा कौतुक करावं लागेल. चौकार त्याचा बॅटमन आला. मोठे फटके खेळणं जाणतात आणि आता मात्र फ्रीडच्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं सुद्धा असणार आहे. टीम हृदय 11 मोरे आणि विरझोली या संघाच्या बाजूनं षटकातील पुढचा बॉल ऋतिक माळी बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला जिथे डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतात. मुझीब रिफाई बॉलवरती आले. अडवतील फेकतील तत्वर 2 धावा अगदी सहजरित्या अर्जित करण्यात आल्या. त्या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 43 या आकडावरती. 43 धावा धावफलकावरती. ऋतिक माळीनं 3 बॉल या षटकामध्ये हाताळलेत. 6 धावा त्यानं खर्च केल्यात. एक मोठी विकेट साजेशला त्यानं बाद केलंय. षटकातीला पुढचा बॉल ओपिच बॉल होता. फटका फसला. इथे स्वतः गोलंदाज ऋतिक आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपत असताना पाहायला मिळतील. आणखीन एका विकेटचं पतंग होतं. बॅट्समन नंबर 7 आउट. बॅट्समन बॅटिंगसाठी दाखल झाले. ही सुद्धा विरझोली गावाला बिलॉंग करतात. विरझोली गावामध्ये खऱ्या अर्थाने खूप सारे क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतात ज्यांचं नाव सातत्याने रोहा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ऐकायला आपल्याला मिळतं. आणि त्यातीलच आणखीन एक दिग्गज खेळाडू सुशांत नागती आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी ते दाखल झालेत. परंतु ऋतिक माळीचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं त्यानं बॉलिंग केली आहे. चांगली बॉलिंग पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. ओपिच बॉल होता. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये शीतरक्षक विज्ञान बॉलवरती आले. चांगली फील्ड पाहायला मिळते. फिक्स सुद्धा चांगली झाली. त्या दरम्यान एक धाव वर्षित करण्यात आली. एका धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 44 या आकडावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतो 7 गडाच्या मोबदल्यामध्ये. जिथे सुशांत नागती आणि रुद्राक्ष नागती ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. ऋतिक माळी षटक क्रमांक 4 मध्ये चांगली बॉलिंग केली आहे. 5 बॉल त्यानं हाताळलेत. 7 धावा त्यानं खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स त्यानं मैदानाच्या आतमध्ये मिळवल्यात. आणखी एक खोलवाटापाचा बॉल बॅटची टॉपच घेतले. तदनंतर बॉल निसटला जिथे शॉट फ्लाय स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव त्या दरम्यान कंप्लीट करण्यात आले. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 4 इथे संपुष्टात आलाय. अर्थातच पहिला 24 बॉलचा खेळ संपलाय आणि पहिल्या 24 बॉलच्या समाप्तीनंतर 45 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 7 गडाच्या मोबदल्यामध्ये. तत्पूर्वी वळूया डीजेकडे. ऐकूया डीजेकडनं वाहिनीवरती आपण नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आपल्या हक्काचं चॅनल आहे. अलिबाग आणि रोहा तालुक्यातून नक्कीच ड्रीम्सक्रिकेट.in प्रवासाला सुरुवात केली आणि आता मात्र खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभर ड्रीम्सक्रिकेट.in ही वाहिनी संपूर्णतः कव्हरेज करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि 10वीर चषकामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीवरती आपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहतो. ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक जे आमच्या सोबत जोडले गेले त्यांचं सुद्धा 10वीर चषक 2025 13व्या पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. आणि जे प्रेक्षक सध्याच्या घडीला प्रचंड बहुसंख्येनं मैदानाच्या आतमध्ये गर्दी करून तैनात आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. हृदय 11 मोरे आणि विरझोली हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. टीम 1 सेट विराट 11 रोहा कोलाड या संघाला विनंती असणार आहे. षटक क्रमांक
5वा अर्थात स्लॉक ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. फरजाम कुवारी हे बॉलर आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. डावकुऱ्याचे फिरकीपट्टू गोलंदाज सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पहिला बॉल खोलवर टप्पाचा आउटसाइड द ऑफस्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिथे ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॅट्समन शफल बरेचसे झाले होते आणि त्यानंतर आउटसाइड द ऑफस्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू ठेवण्यात आला बॉलर फरजाम याच्या माध्यमातून आणि त्यानंतर डॉट बॉलचा इशारा सुद्धा अंपायर सरांचा आलाय. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक स्थिरावते. 45 धावा या सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. बॅकफूट वरती ढकललंय खऱ्या अर्थानं बॉलिंग करत असताना नवाज खान. त्यानंतर मुझीब आले. त्यानंतर पुन्हा नवाजचा दुसरा स्पेल पाहायला मिळाला आणि षटक क्रमांक 4 मध्ये ऋतिक माळीनं मात्र जबरदस्त बॉलिंग केली. आणखीन एक खोलवर टप्प्याचा हा बॉल पाहायला मिळाला. एसटी रक्षक थोडेसे पंबल झाले, त्याचा फायदा उचलला गेला, परंतु इथे मात्र खराबपैकी पाहायला मिळाली विकेट किपरच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा उचलला. चांगली रनिंग मिड इन द विकेट मैदानाच्या आतमध्ये 22चा इशारा आला. त्यानंतर 2 धावा या स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 47 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली बॉलिंग डेथ ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. फरजाम कुवारी या गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्यानं धावांपासून वंचित ठेवतोय स्लॉक ओव्हर मध्ये उर्दू 11 मोरियाळी या संघाला. आणखीन एक खोलवर टप्प्याचा हा बॉल अलॉंग द कार्पेट केला, जिथे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. फेक सुद्धा चांगली राहिली आहे, परंतु तत्पूर्वी 2 धावा अर्जित करण्यात आला. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 49 या अंकावरती. 49 धावा धावफलकावरती. या 3 बॉल मध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळते डेथ ओव्हर मध्ये फरजाम या गोलंदाजाची. फुलटॉस बॉल वरती आक्रमण चढवलंय. बॉल निघून चालाय सीमा रेषा पार. येतोय हा षटकार. षटकार येतोय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलवरती समोरच्या दिशेला ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता देखना फटका एक्झिक्यूट केला आणि 6 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. सन्माननीय मच्छिंद्रजी जगताप साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण प्रमुख अतिथी मंचकावरती या. आपलं सुद्धा धावीर चषक 2025 पर्व 13 मध्ये हार्दिक असं स्वागत असणारा. यापूर्वीच्या बॉलवरती 2 धावा अर्जित करण्यात आल्या. या 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 57 या अंकावरती. 57 धावा धावफलकावरती. या इनिंग मधील या पूर्वार्धाच्या खेळामधील हा शेवटचा एक बॉल फरजान गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. लो फुलटॉस बॉल अडबा बॅटनॉन सेटला फटका एक्झिक्यूट केला, जिथे लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक ऋतिक माळी वेगानं बॉलवरती आले. फिक चांगली राहिली. आता मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये बॅट्समन मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ध्रुताक्ष नागती हे मात्र आउट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. टॉस साठी विनंती करतोय ओम साईराम दमखाडी. विपक्षामध्ये टीम त्रिमूर्ती दत्त सोनकार नौकार या टीमला सुद्धा विनंती करतो की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम हृदय 11 मोरियाळी विरजोली संघाने धावा बनवल्या. तब्बल 58 धावा बनवल्या आणि येणाऱ्या 30 बॉल मध्ये 59 धावेची गरज असणाऱ्या टीम वन साइड विराट 11 रोहा कोलाड या संघाला. ओम साईराम दमखाडी आणि त्रिमूर्ती दत्त नौकार सोनकार या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण फोटो सेशन साठी या आणि त्याचबरोबर टॉस साठी सुद्धा या. एक कागद देता का म्हणायचं सर, एक कागद देऊ शकता? देऊ शकतो. 30 बॉल मध्ये 59 धावांचा पटला करायचा टीम विराट 11 कोलाड रोहा या संघाला. 30 बॉल मध्ये 59 धावांचा पाठला कशा पद्धतीने केला जाईल, काय घडेल काय बिघडेल या ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचा आवाज सातत्याने सकाळच्या सूत्रापासून आपल्याला ऐकायला मिळाला. एक गोड आवाज आकाश मांजरे सरांकडे ओळूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, आनंद घेत राहा. या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्या. थँक्यू सो मच. वोट आकाश सर. धन्यवाद.
स्क्रीनवरती आपण पाहतो हायलाईटचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीची फटकेबाजी झाली, मग ती साजेश शेलार असू देत, मग त्यानंतर शुभम पाटील असू देत, त्यानंतर रुद्राक्ष नागठी असू दे, त्यांनी चांगल्या पद्धतीची फटकेबाजी केली. साहिल तिटेने लगावलेला चौकार षटकार इफेक्टिव्ह होता आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालंय. डीपमध्ये आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करत असताना ऋतिक माळीने चांगल्या प्रकारच्या कॅचेस पकडल्यात. फील्ड करत असताना आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. ही विकेट सुद्धा तितकीच महत्वाची होती. पंचांच्या अर्थात निर्णयाची वाट पाहिली गेली नाहीये. बॅटची एज लागली आणि मग विकेटच्या पाठीमागे कॅच पकडले तर स्वतः मैदान सोडलं सुद्धा गेलं. त्यामुळे क्रिकेटिंग स्पिरिट मैदानाच्या आत दाखवलं गेलंय. ऑल राईट, उत्तरार्धाच्या खेळाला होते सुरुवात, जिथे एका बाजूला वन साइड विराट 11 रोहा कोलाड संघ अर्थात नागोठणे कोलाड हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूला हृदय 11 मोरेआळी विरजोली हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. अर्थात विराट 11 संघाच्या बाजूने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि सुरुवातीच्या वेळेला पडझड पाहायला मिळाली. सुरुवातीच्या वेळेला 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 29 धावा आल्या होत्या आणि तदनंतर मात्र 4 फलंदाज सुद्धा गमावले गेले होते. तदनंतरचं केलेलं कमबॅक कौतुकास पात्र आहे. नवाज खानने 2 षटकं हाताळली. आपण पाहिलं 25 धावा खर्च केल्या, 3 फलंदाजांना बाद केलं. पहिलं षटक त्याचं महागडं जरूर ठरलं होतं, मात्र तदनंतर केलेलं कमबॅक सुद्धा कौतुकास पात्र होतं. आणि का त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटर म्हटलं जातं हे त्याने त्याच्या गोलंदाजीमध्ये दाखवून दिलंय. स्क्रीनवरती आपण काय पाहतोय, नवाज खान फलंदाजीसाठी सुद्धा आलाय. झिम्बाब्वे संघाकडनं असा एक खेळाडू होता जो प्रथम फलंदाजी सुद्धा जायचा, प्रथमतः गोलंदाजी सुद्धा जायचा, नील जॉन्सन ज्याचं होतं नाव. भारतीय क्रिकेट संघासाठी ज्यावेळेला जॉन राईट्स कोच होते त्यावेळेला इरफान पठाणबाबत सुद्धा अशा पद्धतीचे काहीशे आगळे वेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला गेला होता, जिथे इरफान पठाण सुरुवातीच्या वेळेला फलंदाजीसाठी सुद्धा ओपनिंगला सुद्धा आलेला आपण पाहिलाय आणि काही मॅचेसमध्ये त्याला ओपनिंग बॉलर म्हणून सुद्धा भूमिका पाहिली आहे. नवाज खान एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये ज्याला पहिल्या नंबरवरती आपण गणतीमध्ये आणू शकतो असा एक खेळाडू आहे. फार कमी कालावधीमध्ये ज्याला नावलौकिक प्राप्त झालं, ज्याने स्वतःच्या मेहनतीवरती कर्तृत्वावरती स्वतःचं अस्तित्व दाखवून दिलं, असा हा खेळाडू मैदानाच्या आत आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 59 धावांचं लक्ष्य निर्धारित 5 षटकांमध्ये करणं आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या मोर्चावरती अमित सुतारला बोलावलं गेलंय, तर स्ट्राईक एंड वरती नवाज खान NK. नवाज खान रोह्याचं मैदान हे इक्वेशन बऱ्याच वेळेला आपण अनुभवले, जिथे नवाज खानने बऱ्याच वेळेला बाजी मारली. पहिला चेंडू जबरदस्त फटका, नेत्रदीपक फटका आपण पाहिला. कव्हरच्या दिशेने फटका गेलाय. एकच धाव जरूर मिळाली, मात्र शॉट सिलेक्शन बघा काय कमालीचं होतं. शॉटला एलिव्हेशन मिळू शकलं नाही, मात्र ज्या वेळेला शॉट एंड झाला ना तोपर्यंत बॅटचा फ्लो अप टू डाऊन जबरदस्त पाहायला मिळाला. बॉडी बॅलन्स चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट झालेली आपण पाहते. ऋतिक माळी स्ट्राईक एंड वरती आहे. आणखीन एक धडाडीचा खेळाडू आहे. ऑल राईट, उळियत मैदानावरती जिथे पहिलं षटक प्रगती पथावरती 59 धावांचं लक्ष्य आहे. गोलंदाजीच्या मोर्चावरती अमित सुतार. यावेळेचा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांबच लांब असलेला चेंडू. पंचांनी या चेंडूला वाईडची घोषणा केली. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव दाफलकावरती बहाल करण्यात आली आहे. 2 धावा दाफलकावरती लागल्यात. बघा, सामना जर बरोबरीत सुटला ना तर मात्र पहिले विकेट्स काउंट केल्या जातील आणि तदनंतर मात्र विकेट सुद्धा सेम असतील तर मात्र नाणेफेकीच्या बळावरती मॅचचा निर्णय देण्यात येईल. याची आपण घेऊयात दखल. उळियत मैदानावरती ऋतिक साठी ओव्हर पिच प्रकारचा चेंडू सरळ बॅटने ठोकलाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर.
पॉवर प्लेच्या षटकांमध्ये हाणामारी करणं ही ऋतिकची ओळख आहे आणि त्या ओळखीवरती त्याने शिक्का मोर्तब सुद्धा केलेला आपण पाहतोय. अमित सुतारवरती ते अल्लाबोल केलंय. आतापर्यंत 2 चेंडू ग्राह्य धरले गेलेत, केवळ 6 धावा धावफलकावरती लागलेत. चांगला खेळ मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. ऋतिक माळीची फटकेबाजी आतापर्यंत चांगल्या दिशेने वाटचाल सुद्धा करते. ओव्हरपिच प्रकारच्या चेंडूला त्याने आमंत्रण समजलं आणि ते आमंत्रण दोन्ही हाताने स्वीकार सुद्धा केलं. यावेळेला गलीच्या दिशेने फटका खेळला, गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. आउटफील्ड फास्ट आहे, दुपारचं सत्र आहे. सूर्यदेवता जसजसा प्रकट झाला ना तसतसा आउटफील्ड आपण पाहिली ना सुपर फास्ट झाली आहे. 8 ही धावसंख्या 7 ही धावसंख्या धावफलकावरती लागले. माफ करा, पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. नवाज खान ऋतिक माळी ही जोडी मैदानावरती. नवाज खान म्हटलं की त्याची आक्रमकता ही आपल्याला नेहमीच हवी हवीशी वाटते. ऑल राईट, थँक्यू सो मच. वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. या वेळेला ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचा दोन्ही हातांनी स्वीकार केलाय. नवाज खानचा ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. येत नव्हता. यावेळेला बॅकफुट वरून पुल केलाय. 1 बाउन्स. पुन्हा एकदा नेत्रदीपक. सेकंड इन अ रो. फंटास्टिक 4. पटच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार त्याने खेचलेत. त्याचा संघ अर्थात विराट 11 इथून मात्र म्हणतोय ये दिल मांगे मोर. आणखीन मोठ्या फटक्यांची अपेक्षा केली जाईल. इथून आपण काय पाहिलं, अमित सुतारच्या खराब चेंडूंवरती समाचार घ्यायला अजिबात कुठेही कंजूशी केली जात नाहीये. चांगला खेळ मैदानाच्या आत संघर्ष केला जातोय. खराब चेंडूंचं स्वागत केलं जात आहे. आहा, यावेळेला मात्र एक जोरदार अपील करण्यात आलंय. अपील उचलून लागलाय. नवाज खान बॅक टू द पॅव्हलियन. क्षेत्ररक्षकाने यष्टीरक्षकाने चांगली कॅच पकडली आहे. मैदानाच्या आत कोण जात आहे? अर्थात द्वारकानाथ भुई मैदानाच्या आत जात आहेत. दहावीर चषक 2024 मध्ये गतवर्षी ज्याने अर्धशतक झळकावलं होतं, आपल्या फलंदाजीच्या बळावरती प्रतिस्पर्धी संघांना ज्यांनी धूळ चारली होती, असे खेळाडू मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळत आहेत. द्वारकानाथ भुई मैदानाच्या आत 15 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झालाय. एका षटकाची सांगता अमित सुतार यांचं हे षटक कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचं होतं, कारण पहिल्या 5 चेंडूंवरती 15 धावा आल्या, शेवटच्या चेंडूवरती विकेट गेली, त्यामुळे शेवट गोड झाला. कुछ मीठा हो जाए ही मुवमेंट मैदानावरती अनुभवली गेली. नवीन गोलंदाज मैदानावरती शंतनू अष्टविकर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे स्ट्राईक इन वरती अर्थातच ऋतिक माळी आहे. ऋतिक माळीने दमखम दाखवलाय. इथून मात्र पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन बदलले गेलेत. 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या नजदीक तैनात करण्यात आले. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आहे, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आहे, जो शार्प सजवण्यात आलाय, आणि तदनंतर मात्र तिसरा क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या दिशेने आहे. पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय. ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा मानस होता. अंगलटी आला निर्णय, कारण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. शंतनू आखूट टप्प्यात दरम्यान विनंती असेल सन्माननीय सुभाषदादा इंगळे, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसन नसवायचंय. सुभाषदादा इंगळे.
मोठा फटका आलाय, बैठक फटका, मिडल ऑफ द बॅट, अप्रतिम फटका, दर्जेदार, देखणा, डेलिगेट षटकार. दहावीर चषक मित्रांनो म्हटलं ना की रथी महारथी यांची मानदेयाळी नेहमीच असते. रसिक मायबाप, प्रेक्षक असतात, पाहुणे कलाकार असतात आणि त्याच वेळेला मान्यवर सुद्धा असतात. या स्पर्धेवरती प्रेम दाखवणारी बरीचशी मंडळी आहेत. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि तरी सुद्धा पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला प्रेम देणारी लोक मैदानावरती उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आत आपल्याला काय पाहायला मिळेल तर द्वारकानाथ भोईर स्टान्स घेत आहेत. द्वारकानाथ भोई मैदानाच्या आत गोलंदाजीच्या मोर्चावरती शांतनू, अपस्टम्पच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांनी चेंडूला वाईड घोषित केले. एक्स्ट्राची धाव फलकावरती पाहायला मिळते. ना दसरा ना दिवाळी, मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला वाईड स्वरूपातील एक्स्ट्रा धावा बोनस स्वरूपामध्ये दिल्या जात आहेत. 23 धावा फलकावरती लागले. 23 ऑन अ स्कोर बोर्ड. अजूनही आपण पाहिले 21 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाने कसा बसा का होईना चेंडूला फील्ड केलाय, फेक केलाय. तोपर्यंत मात्र या दोन्ही फलंदाजांनी अगदी सहज, साध्या, सोप्या पद्धतीने ही धाव पूर्ण केली. 24 धावा फलकावरती लागले आहेत. विजयासाठी 59 धावांचं लक्ष. इथून मात्र ही मॅच इंटरेस्टिंग होऊ पाहते आहे, कारण 20 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. 15 धावा वरती आहेत. मोठे फटके खेळावे लागतील. आहा, कमालीचा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला. तोच काटा फलंदाजाच्या जिव्हारी लागलेला आपण पाहिला. ऋतिक वाणी स्ट्राईक एंड वरती आहे. 200 चे स्ट्राईक रेटने खेळतोय. 6 चेंडू 12 धावा. इथून मात्र चांगला खेळ. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू. चेंडूवरती बोट फिरली होती. यावेळेला कमालीचा चेंडू आहे. गॅप मधून फटका खेळण्याचा प्रयत्न. गली क्षेत्ररक्षक तैनात होता बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक 2 समाप्त. 12.50 ची सरासरी. 25 धावसंख्या, 1 फलंदाज बाद. अशी स्थिती किंबहुना परिस्थिती मैदानावरती आपण पाहतोय. इथून काय पाहायला मिळेल तर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. एका बाजूला आपण पाहतोय अर्थात वन साइड विराट 11 संघ, तर दुसऱ्या बाजूला हृदय 11 मोरेआळी विरजोडी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एक संघ आपली अस्तित्वाची लढाई लढतोय तर दुसरा संघ आपलं नावलौकिक जपण्यासाठीचे प्रयत्न करतोय. वन साइड विराट 11 रोहा कोलाड संघ आपण जर पाहिला ना तर ज्या संघामध्ये चांगली संघ बांधणी आहे, चांगले प्लेइंग 11 आज ते घेऊन आले. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला हृदय 11 मोरेआळी संघ आपल्या विभागातील खेळाडूंना एकत्रित घेऊन आलाय आणि चांगला खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. 25 धावा फलकावरती लागल्यात. टीम मीटिंग झाली. टीम मीटिंग मध्ये ठरलं गेलं की तिसरी षटक कोणाला दिलं जावं. आता इथून मात्र फलंदाजांनी ठरवले कशा पद्धतीचं एक्सकेलरेशन करायचं, कोणी ड्रायव्हिंग सीटवरती बसायचं, कोणी त्याला साथ द्यायची, अशा पद्धतीची काहीशी रणनीती मैदानावरती आखली गेली आहे. सन्मान्य रोशनजी मोरे मंडपवाले यांना विनंती करतोय आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. थँक्यू. गोलंदाजीच्या मोर्चावरती अतिश पैर आलेले आपण पाहतोय. नावामध्ये आपण दुरुस्ती करूया. नितेश गोलंदाजीच्या मोर्चावरती एक युवा गोलंदाज म्हणून त्यांची वर्णी या संघामध्ये लागली आहे. पहिला चेंडू अपस्टम्पच्या बाहेर टाकलाय. विकेट किपरने एक अपील जरूर केलं, मात्र हा अपील कशासाठी होता तर वाईड वाचवावा यासाठीचे शर्तीचे प्रयत्न होते. मात्र पंच त्या ठिकाणी तटस्थ आहेत, ज्यांनी या चेंडूला पाहिलं, जाणलं, ओळखलं आणि तदनंतर मात्र चेंडू वाईड असल्याची घोषणा केली. 26 ऑन स्कोर बोर्ड, जिथे आता मात्र आपण पाहिलं ना तर दिल्ली अब दूर नाही असं म्हणावं लागणार आहे, कारण 18 चेंडूंमध्ये 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र अंगलटी आलाय. फटका फसला याचं कारण एक, ते म्हणजे प्री डिटरमाइंड फटका. आधीच ठरवलं ओव्हरपिच चेंडूला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं आणि त्याचमुळे का होईना कुठेतरी
डिसिजन चुकलाय असं मी म्हणेन. निर्णय चुकलाय. चेंडूच्या मेरिटवरती खेळला पाहिजे. म्हणजे ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूला कव्हर ड्राईव्ह पॉईंटच्या दिशेने ड्राईव्ह करायला हरकत नाहीये. मात्र आपण जर आग्रहाखातर ऑनसाइडच्या दिशेने खेचू तर मात्र दबावामध्ये येईल. यावेळेला दबाव दूर करणारा फटका, बॅकफूट पंच होईल सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील पूर्ण 4 धावा. चौकार. हँडल केलंय ऋतिक माळी. चांगली खेळी करतायत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच कालावधी हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात. कॅच पकडली आहे. मॅच मध्ये कमबॅक केलंय. टाळ्यांचा गजर होईल कारण ऋतिक माळी बिग ब्लो, महत्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परत. ना तो सुद्धा याच प्रकारचा चेंडू होता. मात्र तो कव्हर्सच्या दिशेने खेळला गेला. चेंडूच्या मेरिटवरती खेळणं गरजेचं होतं. मात्र हरकत नाहीये. 10 चेंडू 17 धावा. इफेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह, इम्प्रेसिव्ह इनिंगची या ठिकाणी मात्र झाली आहे समाप्ती. 30 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद. इथून मात्र आमचे गुणलेखक कळवत आहेत येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता. एका बाजूला विराट 11 संघ प्रयत्न करतोय या धावा चेस करण्याचा, तर दुसऱ्या बाजूला इथून मात्र हृदय 11 मोरेआळी विरजुली संघ प्रयत्न करेल की या धावा रोखण्याचा. शर्तीचे प्रयत्न दोन्ही संघांकडनं चालू आहेत. एका बाजूला द्वारकानाथ भोई जे नॉन स्ट्राईक एंड वरती बऱ्याच कालावधीपासून पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला नौखा खेळाडू चेतन म्हात्रे CM मैदानाच्या आत पाहायला मिळेल. 30 धावा दाफलकावरती लागले आहेत. दबाव, दडपण दोन्ही संघांवरती आहे. मात्र इथून कमबॅक करावं लागणार आहे. स्वतःवरती आत्मविश्वास दाखवावा लागणार आहे. कारण आजच्या संघर्षाला जर आपण वेलकम केलं ना तर तो उद्याचं सामर्थ्य घडून आणू शकतो. आणि इथून मात्र कौतुक करावं लागणार आहे नितेश पेरच्या गोलंदाजीचं. जबरदस्त खेळ मैदानावरती 22 स्वरूपातील धाव दाफलकावरती आली आहे. कारण फलंदाजासोबत यष्टीरक्षक सुद्धा इथून मात्र बीट झालाय. जेवढे चेंडू बीट केले जातील ना तितकाच फलंदाजी करणारा संघ विराट 11 रोहा कोलाड संघ बॅकफूट वरती जाताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. नितेश पेरची गोलंदाजी. 4 चेंडूंमध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात. एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. चांगला खेळ मैदानावरती त्याने करून दाखवलाय. एक एक्स्ट्राची धाव जरूर आली वाईट स्वरूपामध्ये, मात्र तदनंतर केलेलं कमबॅक आपल्या संघासाठी सुखावणार आहे. फार कमी कालावधीमध्ये जबाबदारी घ्यायला तो शिकलाय आणि संघ कर्णधार, संघ व्यवस्थापकांनी त्याच्यावरती दाखवलेल्या विश्वासाला सार्थकी केळी त्याने आज मैदानावरती करून दाखवली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव झालाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला मिडऑन मध्ये तैनात करण्यात आलाय. लॉंग ऑन सुद्धा तैनात करण्यात आलाय. त्यामुळे डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंड वरती द्वारकानाथ भोई आपल्याला पाहायला मिळतोय. द्वारकानाथ भोई आणि श्री धावीर चषक यांचं सुद्धा एक वेगळे ऋणानुबंध आहेत. कारण मैदानावरती द्वारकानाथ आला की मोठा फटका हा आलाच पाहिजे. कारण चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या तिला हुकमाचा एक्का म्हणतात ते त्याने मैदानावरती पुन्हा एकदा दाखवून दिलं. संघ अडचणीत आला तर मी त्या संघाला संजीवनी देईन आणि त्याच पद्धतीचा फटका होता. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट. षटकार आल्यानंतर संघाची गरज ओळखली गेली. सिंगलने सुद्धा काम चालू शकेल हे त्यांनी ओळखलं. कारण षटकातील हा होता शेवटचा चेंडू. आपण पाहतोय कमालीचा खेळ मैदानावरती पाहायला मिळाला. 3 षटकांची सांगता. दाफलकावरती 38 धावा. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर वळीयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे होईल नाणेफेक. मी विनंती करतोय धनंजय पोकळे साहेबांना आपण नाणेफेकडे यायचं आहे. ओम साईराम दमखाडी संघाचा कर्णधार आणि त्रिमूर्ती दत्त नौखाड सोडकर संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला विनंती करतो कर्णधारांनी 21 आपण यायचं आहे.
हॅलो हॅलो. दमखाडी संघाचा कर्णधार आणि नवखार सोनखार संघाचा कर्णधार. नाणेफेक केली जाईल. त्याच्या आधी मी भास्कर सातमकरला विनंती करेन गतवर्षी आपण नवखार आणि सोनखार संघावर जी बंदी घातली होती ती बंदी काय कारणास्तव आपण खेळाडूंवर अन्याय व्हायला नको म्हणून आपण ही विनंती गैनीनाथची असेल भास्कर सातमकरची असेल तर ही रसिक प्रेक्षकांना कळलं पाहिजे की दहावीर चषक हा शिस्तप्रिय मंडळ आहे आणि दहावीर चषक हा खरोखरच रोहा तालुक्याचा वर्ल्ड कप आहे. मी त्याला आपल्या संघ मालकाबद्दल बोलायची विनंती करीन. हॅलो नमस्कार. सर्व उपस्थितांचं हार्दिक स्वागत. आयोजकांचे खूप विशेष आभार कारण गेल्या वर्षी जो काही प्रकार घडला त्या कारणास्तव दहावीर कमिटीने माझ्या 2 संघांवर नवखार आणि सोनखार या 2 संघांवर या स्पर्धेसाठी 1 वर्षाची बंदी घातलेली. परंतु खेळाडूंच्या वतीने मी आणि गैनीनाथ कटोरेने आम्ही तुषारजी शिंदे असतील संकेतजी देशमुख असतील किंवा त्याची पूर्ण कमिटी असेल दहावीर चषकाची आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली विनंती केली की ॲज अ खेळाडू म्हणून आमच्यावर ही बंदी घालू नका कारण काय खूप सारे नामांकित खेळाडू आमच्या संघामध्ये आहेत आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी खरंच ती बंदी उठवली. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार खूप खूप कमी आहेत. त्याबद्दल खरंच दहावीर चषका आयोजकांचे खूप खूप पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. तर टॉस बॉक्सवर यश येतोय. नाणेफेक जिंकले त्रिमूर्ती दत्त नवखार या संघाने. तर निर्णय घेतात त्यांनी गोलंदाजी करण्याचा. थँक्यू. उडीद मैदानावरती काय घडलंय तर येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये इथे मात्र बदलाव करण्यात आलाय. अमित सुतार गोलंदाजीच्या मोर्चावरती आलाय जिथे स्ट्राईक एंड वरती आपल्याला 11 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. 39 ऑन स्कोरबोर्ड. 39 ही धावसंख्या धावफलकावरती लागली. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 14 षटक प्रगतीपथावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची पाहायला मिळाली आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. मग ज्या वेळेला क्षेत्ररक्षकांच्या नाकावरती टिचून आपण 2 धावा घेतो ना त्या वेळेला त्यांचं मनाचं खच्चीकरण होतं आणि आपला कॉन्फिडन्स वाढायला मदत होत असते. ही क्रिकेटची परिभाषा आहे आणि हे चेतन म्हात्रे हा नवख्या खेळाडू आणि द्वारकानाथ भोई अनुभवी खेळाडूंना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. 59चा टार्गेट आहे. 41 धावा धावफलकावरती लागलेत. 3.2 चेंडू इथून मात्र संपलेत. चांगला खेळ मैदानावरती. अमित सुतार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच चेंडू चांगल्या पद्धतीने केलाय समाचार. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त अद्भुत अलौकिक आसमानी चांगली रंगतता. फुलर लेन प्रकारचा चेंडू फलंदाजासाठी सरप्राइझिंग डिलिव्हरी. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात. हेच मैदानावरती पाहायला मिळालं. क्रिकेट हा खेळणं फार निराळा आहे. एक डाव तुझा दुसरा डाव माझा. कभी खुशी कभी गम अशा पद्धतीने हा खेळ मैदानावरती सुरू आहे. 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मी म्हणेन हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. या 3 चेंडूंवरती कमी धावा आल्या तर फायनल मॅच मध्ये एक चांगली रंगतता असेल. सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत फील्ड केली जाईल फेक केली जाईल. 1 धाव अगदी सहज पद्धतीने पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळते.
48 ऑन स्कोर बोर्ड. 48 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झालेत. चौथ्या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. उलटी गिनती सुरू जर केली ना तर येणारे 7 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. अमित सुतार एक नवेदित गोलंदाज. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना तर अर्थातच द्वारकानाथ भोई एक अनुभवी फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय. द्वारकानाथ भोई श्री धावीर चषक हे ऋणानुबंध फार जुने आहेत. गतवर्षी द्वारकानाथ भोईने अर्धशतक झळकावलं होतं. 5,000 रुपयांचं कॅश प्राइज जिंकलं होतं आणि असंख्य पारितोषिके द्वारकानाथ भोईने जिंकले होते. त्यामुळे ही स्पर्धा त्यांना चांगलीच आवडते आणि त्याच आवडीचा फटका मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही चुकी नाही. या मॅच मध्ये येईल टर्निंग पॉइंट कारण येणारे अर्थात 101 धावसंख्या धावफलकावरती आली. दुसरी मॅच काय घडते जिथे सहज साधा सोपा विजय विराट 11 संघासाठी होतो की काय असं वाटत असताना दुधात माशी पडावी असं काहीसं घडलं. म्हणजे काय तर जिथे 7 चेंडूंमध्ये आवश्यकता होती आपण पाहिलं 11 धावांची तिथे विकेट गेली. द्वारकानाथ भोई सारखा अनुभवी फलंदाज बाद झालाय. मॅचचं इक्वेशन पूर्णपणे बदललंय कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय. 6 चेंडू 11 धावा. एका बाजूला चेतन म्हात्रे दुसऱ्या बाजूला सुशील म्हात्रे ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. फलंदाज आपण पाहिलं चेतन स्ट्राइक एंड वरती. गोलंदाजीच्या मोर्चावरती चिना दामुगडे हा नवीन गोलंदाज मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळालाय. 6 चेंडू 11 धावा. मी नेहमी म्हणतो आपल्या गोलंदाजांच्या भात्यामध्ये असा एक गोलंदाज असावा जो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून असेल किंबहुना जो जबाबदारी दडपण स्वीकारण्यासाठी 100% योग्य असेल. भारतीय क्रिकेट संघासाठी जसप्रीत बुमराह ज्या पद्धतीची भूमिका बजावतो त्याच पद्धतीने इथून मात्र चिना दामोगडेला कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. चेतन स्ट्राइक एंड वरती 5 चेंडूंवरती 9 धावा त्याने करून दाखवल्यात. 6 चेंडूंमध्ये 11 धावा होऊ शकतील का? क्रिकेटच्या आधुनिक परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता. मात्र ते 2 मोठे फटके सहज येतील का किंबहुना चिना ते मारून देईल का? सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. येस नो शेवटी नो ठरवलं आणि येस हा चांगला निर्णय आहे. केवळ 1 धाव मिळणार आहे. धावफलक आता मात्र 50च्या उंबरठ्यावरती आलंय. 49 ऑन स्कोर बोर्ड जिथे येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. हृदयाचे ठोके वाढवून देणारा हा चित्तथरार सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जर बरोबरीत सुटला तर प्रथमतः विकेट कन्सिडर केल्या जातील. विकेट जर सेम राहिल्या तर ज्या संघाने नाणेफेक जिंकली आहे त्या संघाला विजयी घोषित केलं जाईल. याची दखल घ्या. आहा चांगली गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाजी. फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलंय. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. टाळ्या शिट्ट्या मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळतील. चीनाने आज पहिल्या 2 चेंडूंवरती तर सर्वांची मनं जिंकलीत. बघा त्याच्यावर कॅमेरा गेलाय. एक छोटे खाणे खेळाडू आहे. अगदी पातळ शरीर बांधा असलेला खेळाडू आहे आणि मैदानावरती जिद्द चिकाटीने गोलंदाजी करतोय. नीट क्लीन बॉलिंग ऍक्शन मैदानावरती. यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसरी धाव घेण्याचा धाडस घेतला आणि नशीब सुद्धा धाडसी माणसांची साथ देतो. हेच मैदानावरती आपण पाहतोय. 2 धावा आल्यात. धावफलक पुन्हा एकदा बदलेल. धावफलकावरती 52 धावा जमा झाल्यात. येणारे 3 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. ही मॅच रोमहर्षकतेच्या दिशेने वाटचाल करते. मैदानाच्या सभोवताली 360 रसिक मायबाप प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. ऊन असो की पाऊस. धावीर चषक म्हटलं की आपली क्रिकेटची स्पर्धा जिथे चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल, चांगलं आयोजन पाहायला मिळेल यासाठी रसिक मायबाप प्रेक्षक गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात.
3 चेंडू 7 धावा चीना गोलंदाजीच्या मोर्चावर. आहा खोलवर टप्प्याचा चेंडू या मॅचला कलाटणी देतोय. या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. मैदानावरती काय घडलंय, कहाणी में ट्विस्ट आलाय. पंचांनी नो मात्र येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. ऑफिशियल रिव्ह्यू हा असणार आहे, या ठिकाणी चेक केलं जाईल. पंचा तुमचा ऑफिशियल डिसिजन असणार आहे. ऑल राईट, टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. टीम रिव्ह्यू एक आहे. येस, सर फ्रंट ओव्हर स्टेपचा नो बघायचा आहे. ओके, साईडचा बघायचा आहे. ओके ठीक आहे. हृदयाचे ठोके वाढवून देणारी ही मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. रोहा तालुक्याची मानाची क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फार कमी क्रिकेटच्या स्पर्धा अशा आहेत ज्या सातत्याने चालू आहेत. सतत 13 वर्ष ही क्रिकेटची स्पर्धा अविरत सेवा बजावते. चांगले खेळाडू घडले जात आहेत आणि त्याचबरोबर चांगले खेळाडूंसोबतच त्यांचा खेळ सुद्धा बहरताना आपल्याला अनुभवायला मिळालाय. धावीर चषक मित्रांनो म्हटलं ना की धावीर चषक या स्पर्धेमध्ये नाविन्यता असते. येस, इट इज नो बॉल. बघा सगळ्यांना स्क्रीनवरती सुद्धा बघायला मिळणार आहे ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून. टेक्नॉलॉजी आहे. शंकराचा जसा तिसरा डोळा होता ना तसा आमचा ड्रीम्स क्रिकेटचा सुद्धा तिसरा डोळा त्यांनी उघडलाय आणि सगळ्यांसाठी लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा हा कसा नो बॉल आहे त्याचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमचे गुणलेखक उमेशजी आपल्याला कळवत आहेत इथून. मात्र बघा नो बॉल कसा आहे. पंचांची नजर बघा काय कमालीची होती. उजवा पाय जो होता ना हा पॉपिंग क्रीजच्या अक्षरशः बाहेर आला होता आणि त्याचमुळे का होईना हा नो बॉल घोषित करण्यात आलाय. येणारे 3 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. फ्री हिट साठीचा हा चेंडू चेतन म्हात्रे जिथे स्ट्राइक एंड वरती आहे. मोठा फटका आलाय. ओव्हर पिच चेंडू ऑन साइडच्या दिशेने काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर विजयाला शिक्कामोर्तब केला जाईल. चेतन म्हात्रेने आपल्या नावारूपाला फाईट फॉर फिनिश दिली आणि आपल्या संघाला विजयावरती शिक्कामोर्तब केलंय. व्हेरी वेल डन. वन साइड विराट 11 रोहाडकड कोलाड संघ ही मॅच या ठिकाणी जिंकतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत झालेल्या संघाने सुद्धा चांगली लढत दिली आहे. कौतुक चीनाचं सुद्धा आपण करूयात. हा चेंडू जरूर खराब पडला मात्र याआधीची सर्व गोलंदाजी त्याने कौतुकास पात्र केली होती. व्हेरी वेल डन. कौतुकास पात्र कामगिरी चेतन म्हात्रेने केली. चेतनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. व्हेरी वेल डन, वेल प्लेड.